नमस्कार मंडळींनो, आमचा व्हिडिओ चांगला वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. मंडळींनो, माझी आबाजी खूप सिरियस आहे. मरते का वाचते का माहीत नाही. मंडळींनो, काय झालं रे पिंट्या? आबाजीले काय झालं? मेला का आबाजी? मेला का रे? हे हलकटा असं कायले म्हणत आहे. त्याच्याकडे लई प्रॉपर्टी आहे, 7 करोडची, 700 करोडची आहे प्रॉपर्टी आहे. अगर तो मेला तर आम्हाला काय भेटणार रे? ठेंग तर नको मरू म्हणा, ते वाचलं पाहिजे. समजलं ना तू? हो डॉक्टर साहेब, या आबाजीले पहा बरं, जिवंत करा याले. मेला असेल तरी जिवंत करा. ओ हॅलो, सांगा का झालं आबाजी? का झालं तुम्हाला? आहे का गेले? ओ आबाजी सांगा बरं, गेले का? कोठून पकडून आला ना डॉक्टर? कसा म्हणत आहे गेले का? हलकट डॉक्टर दिसून राहिला. गेले कस विचारते का? मेले का ते? अरे आता तरी फॅन लाव रे, मला टाइम आला, मराचा टाइम आला. फॅन लाव रे, मरतो नाही तुम्ही. फॅन लाव रे. फॅन लावणार ते खरंच मरून जाईन ना, मग काय करशील तू? लाव फॅन. तुम्ही म्हातारं एवढं टॉर्चर करता का? फॅनही नाही लावत म्हणून ते गरमीनं असं झालं म्हातारं. त्याला काहीच झालं नाही. तो काही मरते का? गरमीमुळे ते पिसारलं थोडंसं, समजलं? डॉक्टर साहेब, मी तो एसी ऑन करतो. माझा आबाजी चांगला पाहिजे, कारण त्याची सिग्नेचर झाली नाही आहे ना. तो मेला तर आमचं नुकसान आहे ना. मी ते एसीच लावतो पप्पाले म्हणून, समजलं? अरे रे, तुझा आबाजी वाचला. शुक्रिया डॉक्टर साहेब, थँक्यू. आता काहीच केलं नाही, हातही नाही लावलं, पण त्यांनाच गरमी होत होती तर त्यांना फॅन नाही लावलं म्हणून त्यांची बीपी हाय झाली. अजून काहीच नाही. अरे मरण्याची यांना काळजी नाही, फक्त माझ्या पैशाची काळजी आहे. पाय, कधी फॅन नाही लावत, कूलर नाही, एसीची तर दूरची गोष्ट आहे हलकटकोटची तर.